जेवणाचे फक्त शेवटचे 15 मिनिट बाकी आहेत. ज्यांचं जेवण बाकी आहे त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी जेवण या ठिकाणी करून घ्यायचं, ही देखील विनंती आहे. आणि यापुढील सामने 3 षटकांचे असतील याची देखील नोंद आपण करून घ्या. पेन संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा विनंती आहे. चला मॅच सुरू करा. यावेळेस मात्र आपण पाहतोय फटका चांगला आहे आणि अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला बॉलला खेळायचा होता. बॉल ट्रॅव्हल झाला दरम्यान रिजनला आणि तोपर्यंत आपण पाहतोय इथे धाबा अर्जित होतील 2 आणि 2 धाब्यांनी आपण पाहतोय या डावाचा श्रीगणेश झालाय. पुढील सामने 3 षटकांचे असतील याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. आदित्य भोईर आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय सागर मोरे ही जोडी मैदानावरती आहे. पहिल्या बॉलवरती आल्या 2 धाबा. यावेळेस मात्र आपण पाहतोय शरीरावरती हा बॉल आदळलाय आणि इथे मात्र पंचांकडे खूप जोरदार अपील झाली आहे, परंतु इम्पॅक्ट आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर होता. बॉल डॉट आलाय. यावेळेस आपण पाहतोय लॉफ्ट केलाय बॉल समोर दिशेने लॉंग ऑन रिजनला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेस मात्र फुलटॉस बॉल होता. फटका चांगला आहे पॉइंट रिजनला आणि एक धाव इथून मात्र अर्जित होईल. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आपण पाहतोय डाऊन दी लेग. हा बॉल ट्रॅव्हल झाला दरम्यान रिजनला आणि या बॉल वरती धावा मिळतील 5 वाईड आणि त्या वाईड वरती मात्र आपण पाहतो या 4 धावा देखील मिळाल्यात. 5 धावा या बॉल वरती आल्यात आणि 5 धाब्याने धावफलक पुढे जाईल. चौदा धावा आहेत धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला लॉफ्ट केलाय. काउ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने आले. बॉलला रोखतील, फेकी करतील, तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 विदाउट लॉस. अंबरनाथ आणि वाडा संघ पुढची मॅच असेल, सेकंड राऊंडची पहिली मॅच. यावेळेस आपण पाहतोय कमालीचा हा स्ट्रोक आहे आणि बॉलला मात्र खूप दूरवरती पाठवलंय. नो लुक स्ट्रोक, षटकार. 6 धावा. प्रवीण भोई आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी आणि धावफलकावरती धावा आहेत 22. 22
पुढचा बॉल फुलर लेनचा आहे. आपण पाहतो यावेळेस मात्र बॅकफुटला आलेत. पॉइंट रिजनला बॉलला खेळतात. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दोन्ही संघ रायगड विभागातील आहेत. आपण पाहतो एका बाजूने पेन संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल खोपोली बी संघ सध्या मैदानावरती. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. 23. ज्यावेळेस फटका चांगला आहे. आपण पाहतोय अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. पेन संघाने खूप चांगली बॅटिंग इथे मात्र केलेली आपण पाहिली. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. बॅकलिफ्ट खाली आणली हलक्या हाताने. आपण पाहतोय पॉइंट रिजनला बॉलला खेळतात. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हर आपण पाहतोय सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 25. 25 25 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल फटका यावेळेस मात्र लाज जवाब आहे. आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा असेल लॉफ्टेड डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. चौकार. जुना बॉल मैदानावरती द्यायचा आहे. एकोणतीस धावा धावफलकावरती आहे. 29. धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मार्गस्थ आहेत आणि आतापर्यंत पेन संघाने खूप सारा पेन दिलाय. खर तर खोपोली संघाला ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग केलेली आहे कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. आदित्य भोईर आणि सागर मोरे या जोडीच्या माध्यमातून. पुढचा बॉल आपण पाहतोय आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. वाईडचा कॉल पंचांनी केलाय. अवांतर धाव आणखी एक मिळेल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहे. 30. ज्यावेळेस डाऊन दिले आपण पाहतोय हा देखील बॉल वाईड आहे आणि या बॉल वरती देखील आपण पाहतोय 4 धावा मिळतील. तब्बल धावा आल्यात 5. वाईडच्या माध्यमातून 5 धावा. धावफलकावरती धावा आहेत. आपण पाहतोय अगदी 35 धावा धावफलकावरती आहेत. 35. ज्यावेळेस देखील फटका कमालीचा आहे. 1 मोर नो लुक शॉट. आपण पाहते बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. ठोकलाय 4. आणखी एक बॉल आपण पाहतोय इथे डॉट आलेला पाहिलाय. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होईल आणि धावफलकावरती धावा असतील 39 धावा धावफलकावरती आहेत. पेन संघाने खूप कमालीची बॅटिंग केलेली आपण पाहतोय मैदानावरती. 39 धावा धावफलकावरती. पेन संघाचा प्रतिनिधी मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. थोडस वेगाने जा. पेन संघाचा एक प्रतिनिधी.
धावपलकावरती आहे 39. अल्ताफ जळगावकर आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. 39 धावा आतापर्यंत बनवल्यात पेन संघाने. आपण पाहतोय विदाऊट लॉस. खूप चांगली भागीदारी पाहायला मिळाली सागर मोरे आणि आदित्य भोईर या जोडीच्या माध्यमातून आणि प्रभावित केले पेन संघाने या संपूर्ण स्पर्धेचा. जर तुम्ही विचार केला तर एक चांगली भागीदारी उभारताना पाहायला मिळाला आहे पेन संघ. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. थोडीशी घाई करा खेळाडूंना ही विनंती आहे. फुलटॉस बॉल आहे आणि क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत. झेल सुटलाय. घरपोच सेवा दिली होती फलंदाजाने परंतु झेल इथून सुटलाय आणि आणखी एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत आणि या चुका मात्र येणाऱ्या काळामध्ये थोड्याशा महाग ठरतील. आपण पाहतोय खोपोली बी टीमला देखील या चुकांमधून शिकावं लागेल. एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आतापर्यंत झालाय. फटका कमालीचा आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिजनला बॉल पाठवलाय खूप दूरवरती. आणखी एक सिक्सर. बॅट मधून आणखी एक षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 46 धावा धावफलकावरती आहेत 46. आणखीन एक फुल टॉस आहे आणि यावेळेस क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड काही काळापुरते आहेत परंतु बनतील फक्त दर्शक. वन मोर दिल मांगे मोर. सध्याच्या घडीला आपण पाहतोय आक्रमक झालेत आणि कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. ज्या वेगाने बॅट स्विंग झाली असं वाटलं इथून जर बॅटला बॉल लागला असता तर पेनला गेला असता परंतु तसं झालं नाहीये आणि धावफलकावरती धावा असतील 52 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस मात्र वाईट बॉल असेल अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती आहेत 53. ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे. अगदी बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक सिक्सर. सागर मोरे एकोणसाठ धावा धावफलकावरती आहेत. बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु पुन्हा एकदा बनतील दर्शक. वन मोर सिक्सर. धावा धावफलकावरती आहेत आणि वैयक्तिक 11 बॉल मध्ये 41 धावांवरती नाबाद खेळतायत सागर मोरे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली सागर मोरे यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय पेन संघासाठी. खोपोली बी या संघावरती मात्र आक्रमण केलेलं सातत्याने आपण पाहिले. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शेष आहे. चला थोडीशी घाई करा या ठिकाणी विनंती आहे. सर्व खेळाडूंना आणखीनही सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण थोडीशी घाई करणं देखील गरजेचं आहे. चला थोडीशी घाई करा.
65 धावा धावपलकावरती आहे 65. अंतिम षटकाचा खेळ मात्र सुरू होईल आता. आदित्य भोईर आणि सागर मोरे ही जोडी अजून देखील मैदानावरती आहे. फुल टॉस बॉल आहे आणि बॉलला मात्र पाठवलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि यावेळेस मात्र सेल टिपलाय. विकेट, पहिली विकेट आली आहे खेळाडू बाद. षटकाच्या पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश यांनी. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या खेळाच्या पहिल्या सत्रामधील. उदरलेनचा हा देखील बॉल होता. आपण पाहतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रकाश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतील. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर हा बॉल आहे. व्हाईट बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 66 धावा धावफलकावरती आहेत. एकाहत्तर धावा धावपलकावरती आहेत. आपण पाहतोय पेन संघाने कमालीची कामगिरी केली आहे या सामन्यामध्ये. आपण पाहतोय सर्वोच्च धावसंख्या इथे मात्र उभारलेली आपण पाहिली आहे. सागर मोरे ऑन स्ट्राइक आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज अगदी मंकड विकेट. या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा हे चित्र पाहायला मिळाले. अगदी फलंदाज आपण पाहतोय मंकड विकेट झालेत.
गौतम अगदी आपण पाहिलं स्ट्राईक सोडली होती बॉल रिलीज होण्यापूर्वी आणि गोलंदाज मात्र तिथे चपळाई दाखवतायत. विकेट आलेले आहे. धावा धावपलकावरती आहेत. 72 धावा धावपलकावरती आहेत. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस देखील बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली पोहोचलेत. कॉट अँड बोल्ड आत्मनिर्भरते म्हणतायत आणि सागर मोरेची खेळी आली संपुष्टात. शेवटच्या बॉलवरती 72 धावा धावपलकावरती आहेत आणि इथून मात्र 73 धावेंचं लक्ष ठेवलं गेलंय खोपोली बी या टीम समोर. निर्धारित आपण पाहतोय षटक असतील. चला वाडा आणि अंबरनाथ संघ विनंती आपण टॉस साठी लगेच यायचंय. वाडा संघ आणि अंबरनाथ संघ इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल याची नोंद आपण करून घ्या. सामन्याच्या मध्यंतरामध्ये आपण टॉस करणार आहोत याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. चला टॉस साठी यायचंय. वाडा आणि अंबरनाथ टीम आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. लगेच आपण टॉस साठी यायचे विनंती आहे. आपण टॉस साठी लगेच या ठिकाणी उपस्थित राहायचे.
वाटलं सुरुवातीला झेल झालाय, परंतु फलंदाज अजून देखील क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. बॉल निश्चित आपण पाहतोय ग्राउंड झालाय, परंतु प्रयत्नांचे मात्र पूर्ण मार्क मिळतील विकेट किपरला. लाजवाब एफर्ट होते. ज्यावेळेस बॅकफुटला गेलेत, फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती एकच धाव असेल. 73 धावेंची 72 धावेंची इथून मात्र आवश्यकता असणार आहे. निर्धारित आपण पाहतोय 4 षटकांमध्ये 72 धावा इथून खोपोली बी टीमला देखील बनवायच्या आहेत. दोन धावा धावफलकावरती आहेत. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 धावा धावफलकावरती. अविनाश आहे स्ट्राइक एंड वरती. डाऊन दिले एक वाईट बॉल. अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुल टॉस आहे. चांगला फटका आहे लॉंग ऑन रिजनला. आपण पाहतो क्षेत्ररक्षक धावत आहेत बॉलला अडवण्यासाठी आणि दोन धावा आल्या. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज सज्ज आहेत. बॅकफुटला गेलेत. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणला जवाब आहे. धावबादची संधी इथे असणार आहे आणि फलंदाज धावबाद. पहिल्या विकेटचं पतन खेळाडू बाद. चला या ठिकाणी पाणी संपलेलं आहे. विनंती आहे कमिटी आपण पाण्याची सुविधा या ठिकाणी पुरवायची आहे. प्रवीण भोई आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह तुम्ही पाहिला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय. चौकार आलाय. 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस स्विच हिट अटेम्प्ट आहे आणि बॉल पुन्हा एकदा जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा असेल चौकार.
16 बॉल मध्ये 60 धाब्यांची आवश्यकता आहे. धावफलकावरती धावा आहेत 13. 16 बॉल मध्ये 60 धावा इथून देखील आवश्यक आहेत. पुढचा बॉल आपण पाहतोय फुलर लेनचा होता. हलकीशी अपील पंचांकडे आहे आणि फलंदाज कॉट बिहाइंड विकेट, खेळाडू बाद. अतुल घोडके आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत, परंतु इथून मात्र डाव केवळ सावरायचा नाहीये, तर डावाला पुढे देखील घेऊन जायचे आणि ते देखील आपण पाहतोय. फुलटॉस बॉल आहे, फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू आहेत. काउ कॉर्नर रिजनला धाव मिळेल केवळ एकेरी आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा केवळ धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 73 बनवायच्यात, म्हणजे आता बसचा प्रवास करून चालणार नाही, प्रवास तुम्हाला विमान किंवा रॉकेटने करावा लागेल. हा देखील बॉल डॉट आलाय. लक्ष कठीण होताना पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आपण पाहतोय केवळ 14 धावा धावफलकावरती आहेत आणि ज्या वेळेस एवढ्या मोठ्या धावसंख्येला तुम्ही पाठलाग करता त्यावेळेस सुरुवात चांगली होणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, पोहोचलेत देखील, परंतु झेल इथून सुटतोय आणि इथे धावा अर्जित झाल्यात. 2 धावा अर्जित होतील आणि 2 धाब्यांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 16. 12 बॉल मध्ये 57 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. लक्ष कठीण होत जाताना पाहायला मिळते. 12 बॉल 57 धावा. आज खर तर आपण पाहतोय नगर परिषद असेल, नगर पंचायत असेल, अनेक कर्मचारी आणि आज मात्र बदलापूरच्या या ऐतिहासिक मैदानावरती दाखल झालेले आपण पाहतोय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आपण पाहतोय आणि या क्रीडांगणावरती मात्र आज अनेक खेळाडू दाखल झालेले आपण पाहिलेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र दर्जेदार क्रिकेट आज दिवसभरामध्ये खेळलेलं देखील आपण पाहिलेलं आहे. अतुल आहेत मैदानावरती. यावेळेस आपण पाहतोय एज लागतंय, एज अँड टेकन बिहाइंड द विकेट, 1 मोर विकेट. शॉट फायनल क्षेत्रामध्ये बॉल गेला होता. धावबाची संधी आहे आणि फलंदाज इथून मात्र धावबाद होतील. विकेट, खेळाडू बाद.
धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 17 षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 17 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडीशी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे. लक्ष आहे 73 धाव्यांचं. पुढचा बॉल आपण पाहतोय इथे मात्र यष्टिरक्षकाकडून चूक झालेली आहे. बॅटर देखील चुकलेत. बॉल लॉंग स्टॉप रिजनला ट्रॅव्हल झालाय आणि हा आलाय 22चा 4 चौकार. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मिड विकेट रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय खूप वेगाने आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार तर आलाय परंतु पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे. खर तर चौकार जरूर आलेत परंतु विजय आणि पराभवाच्या अंतरामध्ये या चौकारांचा काही परिणाम होईल का, इम्पॅक्ट होईल का, हा देखील विचार सध्याच्या घडीला करावा लागेल. समोर अगदी धावांचा बलाढ्य डोंगर आहे आणि त्या डोंगराला जर सर करायचं होतं तर तुम्हाला सुरुवातीलाच प्रयत्न करणं गरजेचं होतं. 6 बॉल मध्ये 48 धाव्यांची आवश्यकता आहे. जर अनधिकृत बॉल पडला नाही तर 6 बॉल मध्ये 48 बनणं कठीण आहे. आता तुम्ही खरं तर नगर परिषदेमध्ये किंवा नगर पंचायतीमध्ये काम करता, अधिकृत आणि अनधिकृत हे शब्द बऱ्यापैकी माहीत असतात. नगर परिषदेमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना पहिला बॉल आपण पाहतोय डॉट आलाय. 5 बॉल अजून देखील शिल्लक आहेत आणि इथे धाव्यांची आवश्यकता असेल ती अजून देखील आपण पाहतोय 48. 5 बॉल मध्ये 48 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. प्ले अँड मिस व्हाईट बॉल तुम्ही पाहताय. अवांतर धाव मिळेल, अवांतर धाव्याने धावफलक पुढे जाईल. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि अजून देखील आपण पाहतोय 47 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. खोपोली बी टीम आपण पाहतोय त्यांच्या अडचणी मात्र वाढताना पाहायला मिळाल्या त्या सामन्यामध्ये. आणि यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग लेग रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. यावेळेस मात्र इनफिल्डला क्लिअर केलंय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. आणखी एक 4. बॉल आणि 39 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाजी तर चांगली झाली आहे मैदानावरती परंतु थोडीशी उशिराने होताना पाहायला मिळते. 73 धाव्यांचं अजून देखील लक्ष आहे. आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती उभा आहे पेन संघ. ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज पेन संघाची देहबोली खूप महत्वाचा पार्ट या खेळामध्ये असतो. हा देखील बॉल फुलटॉस आहे. लॉंग ऑफ रिजनला खेळाडू आहेत. बॉलच्या दिशेने आलेत. बॉलला रोखू तर शकणार नाहीयेत. सेल तर सुटलाय आपण पाहतोय आणि इथे आपण पाहतोय धाव मिळेल. एकेरी 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35. शेवटचा बॉल शिल्लक होता तो डॉट आलाय आणि इथे आपण पाहतोय हा सामना जिंकलाय पेन संघानं. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील कौतुक आपण करूयात. दोन्ही संघ रायगड विभागात करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय
आणि आपली ओपनिंग पेअर आपण मैदानावरती पाठवायची आहे वाडा टीम, ही विनंती आहे.